अतुलजी, तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणून या भेटीकडे कशा प्रकारे पाहता? कारण ही भेट राजकीय आहे हे स्पष्ट झालेलं आहे। दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलंय, पक्षाच्या दोन नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे भेटायला गेलेत, संजय राऊत आणि अनिल परबांना घेऊन। काँग्रेस पक्ष म्हणून कशा प्रकारे पाहता? त्यांच्या भेटीगाठी हा सातत्याने सुरूच आहे आणि राताळ्याला प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांनी कुठल्या पक्षाच्या नेत्यांशी भेटायचं याच्यामध्ये काँग्रेसचा काय आहे? तो त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे। त्यांनी कोणाशी भेटायचं, कोणाशी बोलायचं। आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून बघतात हे आम्हाला कळतं। त्याच्यामध्ये स्पष्टपणे काँग्रेसने आपली भूमिका घेतलेली आहे की स्थानिक स्तरावरचे नेते जे आहे ते नेते ठरवतील की आपल्याला कोणासोबत आघाडी करायची आहे, कोणासोबत नाही करायची आहे। तसा निर्णय ते वरिष्ठांना सांगतील आणि वरिष्ठ मग त्या अनुषंगाने निर्णय घेईल। त्यामुळे हा निर्णय एखाद्या महानगरपालिकेपुरता किंवा एखाद्या जिल्हा परिषदेपुरता नाही आहे, तर हा संपूर्ण महाराष्ट्रापुरता आहे। महाविकास आघाडी ही विधानसभेकरता आहे आणि इंडिया आघाडी ही लोकसभेकरता आहे। अजूनपर्यंत स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या अनुषंगानं कुठली एखादी आघाडी राज्यस्तरावर करावी अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय महाविकास आघाडीत झालेला नाही आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतले तिन्ही चारही पक्ष जे आहे त्यांना स्वतंत्रता आहे की त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा पद्धतीने समोर जायचं आहे। परंतु अतुलजी, राज ठाकरे चालतील तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये, तुमच्यासोबत युतीमध्ये चालतील काँग्रेस पक्षाला? प्रश्न असा आहे की महाराष्ट्र स्तरावर जेव्हा एक चर्चा होईल किंवा झाली किंवा तसा विचार पुढे आला तर त्यावेळेसचा तो प्रश्न आहे। आणि इफ्स अँड बट्स मध्ये आम्हाला चालतील का नाही चालतील का हा प्रश्न केव्हा उपस्थित होईल? जेव्हा महाराष्ट्र स्तरावरच्या आघाडीचा प्रश्न येईल। आता तो प्रश्नच नाही आहे। काँग्रेसने आपलं धोरण पहिलेच जाहीर केलेलं आहे। बरं अतुलजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो। भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। राम कदमजी, तुम्ही कशा प्रकारे पाहता या भेटीकडे? कारण मागच्या काही महिन्यांमध्ये 3-4 भेटी झालेल्या आहेत, मात्र त्या कौटुंबिक होत्या। आता राजकीय भेट आहे, दोन नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे भेटायला गेलेत। नाही, मुळामध्ये कोणी भेटावं, काय करावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। राहिला प्रश्न आपण जर विचारत असाल की राजकीय त्यांची चर्चा, तर श्रीमान उद्धव ठाकरेंची जी विचारधारा आहे ती पाकिस्तान जिंदाबाद, ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही त्यांची विचारधारा आहे, आपण पाहिलंय। आणि मनसेनं हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे। तर त्याच्यामुळे हा विचारधारामधली ही प्रचंड तफावत आहे। म्हणजे उबाटा बाळासाहेबांचे विचार सोडतो आणि मनसे बाळासाहेबांचा विचार हातात घेते। तर त्याच्यामुळे ही विचारधारांची लढाई आहे। आता एकत्र येतील असं वाटत नाही। एकत्र आले तरी महायुतीमुळे आम्हाला काही फरक पडत नाही। बरं राम कदमजी, तुम्ही म्हणताय महायुती म्हणून काही फरक पडत नाही, मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते हे प्रचंड विश्वास व्यक्त करतायत, आम्ही एकत्र आलो तर मुंबई महानगरपालिकेवर आमचाच भगवा फडकवू असं। कशाच्या आधारावर? उबाटामध्ये नेते होते सगळून गेले, जी आहे त्या शिवसेनेकडे गेले। बोलता आधार लागेल ना, कोणत्या आधारावर बोलला असेल? ठाकरे ब्रँड हा एक निकष लावला जातोय, ठाकरे ब्रँड हा आधार दिला जातोय। ठाकरे ब्रँडकडे कशा प्रकारे पाहताय? ठाकरे ब्रँड काय होता आपण बीएससीच्या निवडणुकीमध्ये पाहिलं। त्यांच्या हाती भोपळा लागला। आमचे प्रसाद लाड आणि शशांकराव हे निवडून आले, ह्यांना खातेही उघडता आलं नाही। तर त्याच्यामुळे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा स्पष्ट होईल, पण ब्रँड वगैरे असं काही शिल्लक राहिलं नाही। जे ठाकरे एकत्र आले तरी महायुतीला काही धोका नाहीये? दूर दूर पर्यंत नाही। बरं, धन्यवाद राम कदमजी, तुम्ही ही बातचीत केली त्यासाठी। पुन्हा एकदा अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जातो। हा बोला। हा अतुलजी, आपण बोलत होतो काँग्रेसची भूमिका काय? राज ठाकरे सोबत आले तर काँग्रेसला चालणार आहे का? नाही, प्रश्न असा आहे चालणार आहे किंवा नाही चालणार आहे असं आपल्याला हायपोथेटिकली बोलता येणार नाही ना। महाराष्ट्र स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, आता अनेक जिल्हा परिषद आहे, अनेक महानगरपालिका आहे, अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग, याच्या संदर्भामध्ये एकत्रितपणे जेव्हा निर्णय घेण्याचा प्रश्न उपस्थित होईल त्यावेळेस तो विचार करावा लागेल। आज आमची भूमिका जी स्पष्टपणे ठरलेली आहे की स्थानिक स्तरावरचे नेते ठरवतील कुठे, कोणत्या जिल्हा परिषद, कोणत्या महानगरपालिकांमध्ये, कोणत्या नगरपालिकांमध्ये युती आघाडी करायची आहे की नाही करायची आहे। त्यामुळे तो प्रश्नच उपस्थित होत नाही। जो प्रश्न उपस्थित होत नाही त्याच्यावर चर्चा कशाला करायची?
बरं, ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारतो. कालच काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत. कालच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या अनुषंगाने काही चर्चा झालेली आहे? कालची बैठक ही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भामध्ये होती आणि ती कोऑर्डिनेशन कमिटीची बैठक होती. त्याच्यामध्ये आपल्याला आमचे ज्येष्ठ नेते थोरात साहेब, वडेट्टीवार साहेब हे सगळे जे आहे हे नेते गेलेले होते. तर ती कोऑर्डिनेशन कमिटीची बैठक होती की विधान परिषदेमधल्या विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णयाचं काय करायचं. त्यामुळे आजच्या राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीचा आणि कालच्या काँग्रेसच्या बैठकीचा काही संबंध नाही. ती महाविकास आघाडीची बैठक होती आणि ती राज्यस्तरावरच्या प्रश्नासंदर्भात होती. बरं, धन्यवाद अतुल लोंढेजी, तुम्ही ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली त्यासाठी. याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप यांच्याकडे जाऊया. संदीप, मागच्या काही दिवसांमधल्या भेटी, त्यानंतर आजची भेट, दसरा मेळाव्याचं दिलेलं निमंत्रण, या सगळ्याकडे मुंबईकर जनतेनं कशा प्रकारे पाहायचं आणि मुंबईकर जनतेचा कशा प्रकारे प्रतिसाद असू शकतो याविषयी बोलू. अगदी विक्रांत, खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी ठाकरे बंधूंचं हे एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत आणि सोबत 2 शिलेदारांना घेऊन दाखल झाले आहेत, ज्यांची नावं आहेत संजय राऊत आणि दुसरे आहेत अनिल परबकार. या दोघांनाही शिवसेनेच्या मुलूक मैदानी तोप म्हणून खरं तर ओळखलं जातं आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही महापालिका निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. ज्यावेळेला वरळी डोममध्ये कार्यक्रम झाला होता त्यानंतर गणेश चतुर्थीमध्ये आपल्याला माहिती आहे की अख्खं ठाकरे कुटुंबीय म्हणजे उद्धव ठाकरे यांचं कुटुंबीय राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेलं होतं आणि आता गणेशोत्सव संपलेला आहे, अनंत चतुर्दशी संपलेला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे हे त्यांच्या नेत्यांसह राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे 100% म्हणावं लागेल किंवा नक्कीच म्हणावं लागेल की राजकीय भेटच आहे किंवा बैठक एक प्रकारे आता चालू आहे. आता महत्त्वाचं हेच आहे की दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि यापूर्वी ज्या वेळेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झालेला आहे त्यावेळेला हाकेच्या अंतरावर असलेल्या राज ठाकरे यांच्या घरी जाणं खरं तर टाळलेलं होतं उद्धव ठाकरे यांनी. मात्र आता 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते आणि दुसरं म्हणजे दसरा मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरे यांना दिलं जातं का. संदीप, तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर जोडले गेलेले आहेत. अविनाश अभ्यंकरजी, ही भेट होतीये, आतापर्यंतच्या ज्या भेटी झाल्या त्या कौटुंबिक होत्या असं आपण ठामपणे सांगतो. आजची भेट ही राजकीय आहे असं सुद्धा ठामपणे सांगावं लागेल, कारण राजकीय नेते या बैठकीला उपस्थित आहेत. काय नेमकं घडतंय बैठकीमध्ये? युती संदर्भातली चर्चा होतीये का? ऐकायला येतोय तुम्हाला? जी, आवाज येतोय, बोला. येतोय ना आवाज? कारण मी बाहेर म्हणून म्हणतो तुम्हाला. हो, बोला. शेवटी कसं आहे, तुमच्याच माध्यमातून कळलेलं आहे की आता हे 2 जण भेटलेले आहेत, दोन्ही नेते. ओके, आता भेट नक्की कशाबद्दल याची मला तरी कुठल्याही प्रकारची माहिती नाही, बरोबर. परंतु तुम्हाला थोड्याच दिवसात किंवा थोड्याच वेळात कळेल कदाचित की नक्की का भेटले होते, कशासाठी भेटले होते, राजकीय चर्चा होती का अराजकीय होती. त्यावर आम्ही काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. बरं, आणखी एक प्रश्न असा पडतोय की आता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरेंना दिलेलं आहे अशी अपडेट त्या बैठकीतून समोर येते. राज ठाकरे निमंत्रण स्वीकारतील तशी काही चर्चा तुमच्या नेत्यांमध्ये झालेली आहे का? राज ठाकरेंची आणि तुमची चर्चा झाली? आम्ही एक महाराष्ट्र सैनिक असतो, आलं का लक्षात. आणि आमच्याकरता सामान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्याच्यावरती अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असते. त्याप्रमाणे आम्हाला राजसाहेब जे काय सांगतील, कारण मला पहिल्यांदा हेच माहिती नाही की आमंत्रण दिलंय नाही दिलंय, हे तुमची सूत्र सांगतायत, बरोबर. त्याच्यामुळे मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु आमच्याकरता राजा आदेश हा शिरसाबंद असतो आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो. बरं, धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी, तुम्ही ही बातचीत पुढारी न्यूजसाठी केली यासाठी. पुन्हा एकदा जाऊया. आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरून जोडले गेलेले आहेत. श्रेयस, आता जवळपास अर्धा तास होऊन गेला असेल या बैठकीला. काही अपडेट समोर येते या बैठकीतून? झालेल्या बैठकीला आणि आपण आता शिवतीर्था बाहेर आहोत. आपण बघू शकतो तर शिवतीर्था बाहेर आता कुठल्याही क्षणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते निघतील आणि खऱ्या अर्थानं त्यांचा जो कॉन्वॉय तो आता रेडी झालेला आहे. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी आहे की ही बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे. ही बैठक जी पार पडली ती सगळ्यात महत्त्वाची बैठक आहे, कारण ही बैठक आता राजकीय बैठक आहे. पुन्हा एकदा आपण सांगा, ही राजकीय बैठक आहे. ह्याच्या अगोदर जेवढ्या बैठका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली ही राजकीय भेट नव्हती. याला आपण मान्य जरी केलं तरी आजची बैठ ही
फक्त आणि फक्त राजकीय आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. एकंदर अशी चर्चा आहे की दसरा मेळाव्याला, शिवाजी पार्कला जो दसरा मेळावा होतो ज्याला ऐतिहासिक महत्त्व शिवसेनेसाठी आहे, त्या ऐतिहासिक महत्त्वासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी एकत्र येतील तर आता घोषणा होणारच का युतीची, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एकंदर पाहिलं गेलं तर अर्धा तास ते 40 मिनिटं विक्रांत या भेटीची झालेली आहेत. या भेटीमध्ये कुठे ना कुठे आता ज्या ज्या गोष्टी घडत होत्या, ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या, म्हणजे जे अगोदरची भेट होती, वाढदिवसानिमित्ताने भेट झाली, गणेशोत्सवानिमित्ताने भेट झाली, ही पुढारी न्यूजने दाखवलं आहे. मात्र या सगळ्या भेटीमागे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भेट आहे, कारण ही भेट राजकीय नेत्यांमधली भेट आहे. आपल्या महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन मनसेकडून असं चर्चा आली आहे की मनसेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित आहेत, त्यासोबत बाला नांदगावकर देखील या बैठकीला उपस्थित आहेत असं म्हणतायत. आणि आपण बघू शकतो तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून संजय राऊत आणि अनिल परब आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे जर दसरा मेळाव्याला या शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत असतील तर राजकारणासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, चित्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्याच्यानंतर आमच्यामध्ये युती होईल की नाही हा प्रश्न नसून ही कधी होईल ह्याची घोषणा फक्त बाकी असेल. आणि ती घोषणा ही शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला होईल का, आणि दिवाळीच्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक वेगळा दसरा मेळावा पाहायला मिळेल का, ह्या कुठे ना कुठे सगळ्यात मोठी गोष्ट विक्रांत इकडे आहे. आपण बघू शकतो, पुन्हा एकदा आपण टाकूया शिवतीर्थ बाहेर आपण आहोत. शिवतीर्थाचं संपूर्ण 40 मिनिटं हे आता या बैठकीला झाले. 40 मिनिटांनंतर या बैठकीला आता सांगण्यात येत आहे की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता निघणार आहेत. मात्र या 40 मिनिटाच्या बैठकीमध्ये अनेक विषय हे चर्चा झालेली आहे असं म्हणावं लागेल. मात्र ही चर्चा कोणती झाली आहे ही दोन नेते बाहेर आल्यानंतरच आपल्याला कळेल. आता हे दोन नेते आज खरं तर वक्तव्य करतील का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र विक्रांत आपल्याला म्हणावं लागेल तर एक नवी संजीवनी मागच्या अनेक दिवसांपासून जी वातावरण निर्मिती होत होती त्या वातावरण निर्मितीचं मध्यात खऱ्या अर्थानं आपण आता पोहोचलोय का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येत असतील तर ही भेट होणं ही सगळ्यात महत्त्वाची भेट होती. आपण बघू शकतो तर आपल्याला अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मग अविनाश अभ्यंकर मनसेकडून आपल्याला प्रतिक्रिया दिल्या की आता ते दोन ठाकरे बंधूच एकत्र एकमेकाशी बोलत आहेत. जेव्हा दोन पक्षप्रमुख विक्रांत एकमेकाशी बोलत असतील तर कुठे ना कुठे जे विषय आहेत ते क्लॅरिफिकेशनच्या पदावर विषय आहेत. तर कुठलीही चर्चा ही वरच्या लेवललाच होते आणि त्या वरच्या लेवलला जेव्हा चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे कुठे ना कुठे या गोष्टी आता फक्त झिरपणं बाकी आहे हेच आपल्याला म्हणावं लागेल विक्रांत. आणि आता ही भेट राजकीय असून आता या भेटीमागे काय काय कारणं होती, ही भेट आता खऱ्या अर्थात 40-45 मिनिटं झालेत जेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आलेत. जे उद्धव ठाकरे 22 वर्षांनंतर गणेश उत्सवाच्या दरम्यान आले ते उद्धव ठाकरे गणेश उत्सवाच्या नंतर अगदी 3-4 दिवसानंतर इथे आलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला टायमिंग बघावं लागेल. टायमिंग साधणं हे राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे टायमिंग या दोन्ही मंडळींनी आपण बघू शकतो मराठी भाषेच्या विषयावर असो, जेव्हा हिंदी सक्ती होत होती त्या दोन्ही नेत्यांनी खऱ्या अर्थानं जेव्हा तो GR मागे घेतला तरी तो विजय मेळावा घेतला आणि त्या विजय मेळाव्याचं डोमचं चित्र आपण सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. आताच्या घटकेला तोच टायमिंग दसरा मेळाव्यात साधतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आमंत्रण दिलं जरी असेल तरी आमंत्रण खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्षांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दसऱ्या मेळाव्याला म्हणजे शिवसेनेच्या दसरा मेळावा हा ऐतिहासिक महत्त्व आहे. हे महत्त्व कुठल्याही महाराष्ट्राच्या लोकांना सांगण्याची गरज नाही. त्या ऐतिहासिक महत्त्वाला जर राज ठाकरे तिकडे पोहोचले तर तो महत्त्वाची एक वेगळी नांदी, एक वेगळी रुंजी आणि शिवसेना आणि मनसेचं पहिलं पान ह्याच्यात आता खऱ्या अर्थानं युतीचं लिहिलं जाईल का, आता त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं विक्रांत. बरं श्रेयस, राज ठाकरेंनी आमंत्रण स्वीकारलंय, निमंत्रण स्वीकारलंय किंवा काही या संदर्भातले काही अपडेट आहेत? अजूनपर्यंत कुठलेही अपडेट आपल्याला मनसेकडून मिळालं नाही. मात्र मनसेचे नेते मंडळी जे म्हणतात की आम्हाला या भेटीमागे कुठल्याही गोष्टी होणार आहेत हे माहितीच नव्हतं. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली आहे नाही पोचली आपल्याला नाही माहिती. मात्र या बैठकीनंतर जेव्हा त्या दोन्ही नेते मंडळी बाहेर येतील मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कदाचित वक्तव्य करणार नाहीत. मात्र मनसेकडून नांदगावकर आहेत, बाला नांदगावकर आहेत किंवा संजय राऊत ह्याच्याबद्दल खरं तर वक्तव्य करतील का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आणि तेव्हाच आपल्याला गोष्ट कळेल की या भेटीमागचं कारण देखील काय होतं. कारण आपण बघू शकतो तर आता हे दोन्ही पक्षाचे नेते मंडळी सांगूच शकत नाहीत ही राजकीय भेट नाही, ही राजकीय भेटच आहे. आणि जर ही राजकीय भेट असेल तर ह्याच्यात कोणकोणते विषय खऱ्या अर्थानं मुद्दे यावेळी चर्चा झाली आहे, या मुद्द्यांकडे कोणकोणत्या मुद्द्यांकडे खऱ्या अर्थानं लक्ष दिलं गेलं आहे. आणि जर ही भेट होत होती तर ही पूर्वनियोजित भेट होती का, आणि जर ही पूर्वनियोजित भेट असेल तर आपल्याला अनेक दिवसांपासून त्या दिवशी जो संजय राऊतांनी जेव्हा प्रश्न विचारला की दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे येतील अशी चर्चा आहे तेव्हा संजय राऊत यांनी पण हेच वक्तव्य केलं की दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांना
एकमेकाशी चांगला त्यांचं वक्तव्य सुरू आहे, चांगलं त्यांचा वार्ताव सुरू आहे. जर अशा गोष्टी असतील तर कुठे ना कुठे आता बाहेरूनच आपल्याला हे कळेल की ह्या भेटीमागचं कारण देखील काय होतं. या भेटीमध्ये जर दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलं गेलं आहे तर ते आमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबूल केलं आहे का, आणि कबूल केलं असेल तर दसरा मेळाव्याचं नवं चित्र या आपल्याला शिवाजी पार्कवर 2 ठाकरे बंधू दसरा मेळाव्याला दिसतील का. कारण दसरा मेळावा हा शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. जसा गुढीपाडव्याचा मेळावा हा मनसेसाठी महत्त्वाचा असतो तसाच दसरा मेळावा हा खरं तर शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा आहे. आणि त्या महत्त्वाच्या मेळाव्यात जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिकडे आले तर युतीचं पहिलं पान त्या दिवशी लिहिलं जाईल, हे तेवढंच नक्की विक्रांत. खरंय श्रेयस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर दसरा मेळाव्याला राज ठाकरे आले, जर दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर दिसले तर ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पान लिहिलं जाईल असं तुम्ही म्हणताय. ते अगदी योग्य. आत्ताच्या क्षणाची ही बातमी अशी आहे की अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 2 नेते म्हणजे कोण तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे. बैठक सुरू आहे राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या घरामध्ये, या बंगल्यामध्ये. या बैठकीला आणखी कोण कोण उपस्थित आहे तर या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत उपस्थित आहेत. या बैठकीला अनिल परब उपस्थित आहेत आणि मनसेकडून बाळा नांदगावकर उपस्थित असल्याची माहिती आहे. अद्यापपर्यंत त्या संदर्भातलं कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन नाहीये, मात्र हे नेते या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे.